हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी नाश्त्याला डोसे बनवत आहे आणि मी तुम्हाला दाखवते मी कशी डोसे बनवते. आणि कालच मी इडलीचं बॅटर तयार केलेलं आणि ते पण तुम्हाला दाखवते मी कसं बॅटर तयार केलं. इथं मी रात्रभर हे बॅटर ठेवलं होतं आणि किती छान फुललं आहे बघा. बॅटर रात्रभर ठेवायचं आहे असं बॅटर करून, म्हणजे छान फुलतं. आणि इकडे मी बटाट्याची भाजी केली आहे. इडली डोशाचं बॅटर करताना आहे ना 1 किलो तांदूळ घ्यायचे आणि पावशर उडीद डाळ घ्यायची. त्यात थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची, एक अर्धी वाटी वगैरे टाकायची हरभऱ्याची डाळ, कारण की 1 किलोला अर्धी वाटी खूप होते. आणि ते 5-6 तास मुरत ठेवायचं. मी अख्खा 1 दिवस मुरत ठेवलेलं. ते बॅटर पण तुम्हाला दाखवते बॅटर कसं झालेलं माझं. तर अख्खा 1 दिवस मी मुरत ठेवलेलं, कारण की आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात इडली डोश्याचं बॅटर फुलत नाही जास्त. आणि त्यात आहे ना थोडा सोडा पण टाकायला लागतो मिक्स करताना, म्हणजे वाटताना ते. तर 5-6 तास तर 5-6 तास इडलीचं जे आहेत ना साहित्य, तांदूळ उडीद डाळ, हे 5-6 तास मुरत ठेवायचं. आणि रात्रीच्या वेळेस 10 वाजता वगैरे तुम्ही, किंवा 5-6 तासानंतर ते इडलीचं जे आपण ठेवलेलं आहे ना तांदूळ भिजत घालत, उडीद डाळ, ती वाटायची आहे मिक्सरला, एकदम बारीक करायची नाही आहे. थोडी कणी ठेवायची त्यात तांदळाच्या ह्याच्यात, आणि जे उडदाची डाळ आहे ना ती पूर्ण बारीक करायची. अगोदर आहे ना तांदूळ वाटून घ्यायचे मिक्सरला, मुरलेले तांदूळ, आणि नंतरनी जी उडीद डाळ आहे मुरत घातलेली ती वाटून घ्यायची आणि ती मोठ्या पातेल्यामध्ये मिक्स करायचं सगळं. त्यात थोडं मीठ टाकायचं आणि त्यात खायचा सोडा असतो, तर तो खायचा सोडा त्यात टाकायचा. खायचा सोडा टाकल्यावरती डोसे चांगले फुलतात, इडल्या पण चांगल्या फुलतात. मी डोसेच बनवणार आहे, इडली बनवणार नाही आहे. का तर घरामध्ये जास्त इडली कोण खात नाही, डोसेच सगळ्यांना आवडतात. आणि हरभऱ्याची डाळ टाकली ना की डोसे कुरकुरीत होतात असे. त्याच्यामुळं त्यामध्ये हरभऱ्याची डाळ थोडी टाकायची. तर मी तुम्हाला एक डोसा बनवून दाखवते. आणि चटणी तर केलेली आहे मी. तर गाईज, मी तुम्हाला एक डोसा बनवून दाखवते, कशी मी डोसा बनवते, तुम्ही बघा आता. तर इथं इडलीचं बॅटर घेतलं. इथं ऑलरेडी मी एक डोसा बनवलेला आहे, खूप खुसखुशीत झालेला आहे. तर इथं मी एक पळी अशी डोशाचं बॅटर घेणार आहे आणि इथं तव्यावर टाकणार आहे. आणि ह्याच्यावर थोडंसं आपण आहे ना तेल टाकणार आहोत. त्याच्यावर तुम्ही बटर टाकू शकता. मी तेल टाकलेलं आहे. आणि डोसा बनवताना आहे ना थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा. ब्राऊन झाला की त्याला खुसखुशीतपणा येतो. तर हा थोडासा ब्राऊन झालाय, अजून थोडा होऊ देते. आता हा डोसा ब्राऊन झालेला आहे आणि एकदम असा कुरकुरीत सुद्धा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. ह्याला पलटी करायचा नाही, कारण की हा म्हणजे असा शिजतो वरती वाफेवरती. तर हा बघू शकता तुम्ही, खूप कडक झालेला आहे. तर मी अजून एक तुम्हाला डोसा बनवून दाखवते. हा थोडा ब्राऊन झाला नाही, कारण की गॅसचा फ्लो एकदम लो होता. पुन्हा एकदा करून दाखवते तुम्हाला. आणि गॅस जास्त तापलेला असला ना, तवा जास्त तापलेला असला ना, तर डोसा सगळ्या साईडनी म्हणजे तव्यावर सगळ्या साईडनी स्प्रेड होत नाही. त्याच्यामुळे मिडियमच गॅस ठेवायचा.
म्हणजे डोसा सगळ्या साईडने तव्यावर सगळीकडे सगळ्या बाजूने स्प्रेड होतो. तर इथे मी डोसा बनवलेला आहे, तुम्हाला दाखवते. तर हा मी डोसा इथे बनवलेला आहे मीडियम फ्लेमवर. आणि इकडे बघू शकता रेखासुद्धा आलेली आहे माझी जाऊ. तर ती आता डोसा खायला आलेली आहे गरम गरम. आणि इथं तिला प्लेटमध्ये डोसेसुद्धा वाढून दिलेले आहेत मी. ती आता खाणार आहे, तुमच्यासमोरच ती खाणार आहे. तर इथे मी आहे ना डोसा बनवलेला आहे, थोडा ब्राऊन होत आहे. इथे डोसा तयार आहे. रेखा तो डोसा करापला खालून नाही करपला. तर इथं रेखा डोसा खाऊन बघतीये कसा झालाय. छान झालाय, कुरकुरीत. छान झालाय का? हे बघा ती खातीये. आता ती पण एक डोसा बनवणार आहे. बघ, आमची रेखा खूप छान डोसा बनवते, दाखवते तुम्हाला आता. एक नंबर, म्हणजे अख्ख्या जगात असा डोसा कोण बनवत नसेल. इथे रेखा आता डोसा बनवत आहे, खूप छान बनवत आहे. छान आले रेखा, मस्त डोसा बनवलेला आहे तिनं. मला असं वाटलं ती चुकवल, पण खूप छान बनवलेला आहे. तिचे एक्सप्रेशन बघा, तिला खूप आनंद झालेला आहे. आता तेल टाकते ती, तुम्ही बटर पण टाकू शकता. तर मला आता नाश्ता करायचा आहे अजून. सो हिचा डोसा बनवून झाल्यावर आम्ही दोघी पण नाश्ता करणार आहोत. इथे चटणी बनवलेली आहे डोशासाठी. कुठे घ्यायला लागतं? माझे मिस्टर कामाला चाललेले आहेत, हे बघा. ओ इकडे बघा ना, हाय करा. हे बघा. आणि इथे आरू खेळत बसलेली आहे बाहेर. सो मुलं बाहेर खेळत आहेत, बाहेर खेळत आहेत आणि आमचा डोसा बनवायचा चालले. सो मुलांनी सुद्धा नाश्ता केलेला आहे आणि मग माझी बाकीची कामंसुद्धा राहिल्यात, अजून मला नाश्ता करायचा आहे. सो मिस्टर आत्ताच कामाला गेले, तुमच्यासमोर बघितलं तुम्ही. आता मी नाश्ता करणार आहे आणि बाकीची जी कामं आहेत ना, म्हणजे मला धुणं धुवायचं आहे, भांडी घासायची आहे, मुलांना आंघोळ घालायचं आहे, ती कामं मी आता करणार आहे नाश्ता झाल्यावरती. इथे बघा तुम्ही 11 वाजलेले आहेत. सो आता मी घरातला आवरते आणि बोलते तुमच्यासोबत. तर गाईज मी आता इथे नाश्ता करत आहे. खूप भूक लागली आहे आणि रेखाने गरम गरम डोसा बनवून दिला आहे मला. सो तिनं सुद्धा नाश्ता केला आहे, तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला मी सांगितलं आमची आजी सासरे सुद्धा आहेत दादा, तर ते आजारी आहेत. 2 दिवस झालं खूप आजारी आहेत, त्यांना खोकला येतोय आणि 2 दिवस झालं त्याच्यामुळं मला व्लॉग बनवता आला नाही. सो आज त्यांना आता दवाखान्यात नेणार आहे. दादांना दवाखान्यात ॲडमिट करणार आहे आज. नाश्ता झाला की मी तुमच्यासोबत बाकीचे जे आहे माझं डेली रुटीन ते मी तुमच्यासोबत शेअर करते. ओके. नाश्ता करत तर माझी मुलगी बाहेर आली आहे आणि सो ती खूप लांब गेली आहे. झालं तुम्हाला दाखवते. हारू
मग खात तर हॅलो गाईज, मी मिशोवरनं मसाल्याचा बॉक्स मागवला होता ऑनलाईन. तर खूप छान आलेला आहे. तुम्हाला जर का मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता. खूप छान आहे, म्हणजे कलर छान आहे आणि त्याची क्वालिटी पण म्हणजे 146च्या मानाने 146 प्राईज आहे त्याची. त्याच्या मानाने ती क्वालिटी पण खूप छान आहे. आणि म्हणजे माझी खूप इच्छा होती की मसाले ठेवायला बॉक्स मागवावा ऑनलाईन. ऑलरेडी एक होता, पण तरीसुद्धा मी पुन्हा एक मागवला कारण की मला त्याची डिझाईन वगैरे खूप आवडलेली. गाईज, आत्ताच मी दोघांना आंघोळ्या घातल्यात, आरूला आणि आतूला. आणि आरूचा तर मेकअप झाला आहे. सो आता आतूचा राहिलेला आहे, त्याचा पण मी मेकअप करते. आरूला खूप झोप आली आहे, त्याच्यामुळे मी तिला झोपवते आणि मग आतूचा मेकअप करणार आहे. काय झालं तुला सांग? तुझा मेकअप केलाय ना, मग तुला झोपता येईना का आता? बाहेर जाऊ नको मग की आलं ना तू. अथर्व बाहेर जायला म्हणतोय, मला बाहेर जायचंय खेळायला, पण दुपारचं कोण नसतं बाहेर, म्हणून त्याला मी दुपारचं झोपवते. त्याला आता चाललंय दोघांना पण जेवण इथे झालंय दोघांचं. तर त्याला झोप म्हणती तर झोप पण अजून भूक लागली म्हणतो. त्याला आत्ताच चाललंय, पण तो नाटकं किती करतोय बघा की. त्याला बाहेर खेळायला जायचंय म्हणून मला म्हणतोय मला भूक लागली आणि मला बाहेर जायचंय, रडतोय. तर त्याला आता झोपवते मी आणि पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू करते. इथे माझा गॅस पुसून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे पूर्ण माझं क्लीन करून झालेला आहे गॅस. आणि हा मगाशी बॉक्स घेतलेला मी, तर हा मी आता धुतलेला आहे, तो वाळत ठेवते. मी आत्ताच फ्रेश झाली आहे, फ्रेश वाटते. आणि आरूसुद्धा आता उठली आहे. तुम्हाला मी सांगितलेलं ना की जास्त वेळ दुपारची झोपत नाहीत मुलं, आणि कंप्लीट 4 वाजलेले आहेत. सो ती अर्धा पाऊण तासच झोपली असेल. त्या वेळेत मी माझी राहिलेली कामं उरकली आहेत. तर आता तिला काहीतरी खायला बनवायचं, म्हणजे ती खेळत बसेल खाल्लं की. सो इथे बघा तुम्हाला दाखवते. कंप्लीट 4 वाजलेले आहेत आणि आरू उठून बसली आहे. सो तुम्हाला दाखवते. आरू, ए आरू. व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.